गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज आम्ही शॉपिंगला आलो आहे. बाय द वे शॉपिंग अनिकेतची आहे म्हणून माझं तोंड पडलं आहे, कारण की तो गेले 1 तास कपडे चेंज करून बाहेर येतो. आणि चेंज करून पण असं नाही की फक्त बघितलं आहे, तो ते कपडे अक्षरशः 5 ते 10 मिनटं बघत बसला आहे की मी कसा दिसतोय. आतापर्यंत त्यांनी मला तरी असं वाटतं आहे की हे जे दिसते हे सगळे त्यांनीच चेंज करून ठेवले तिथे. आणि मी वैतागली आता. हा बघा फायनल काय ते ठरलं आहे आता तुझं. हां मग हीच घेऊया. हां हे तर मी आता निघते घरी. ते बघा हे असंच चाललंय. गेला 1 तास असं चाललंय, 1 तास. आणि हा माणूस माझ्यासोबत, मी जेव्हा शॉपिंग करते तेव्हा हा माणूस माझ्यासोबत बसत नाही, उभा राहत नाही. इवन मला बाहेर बघायला पण येत नाही की मी कशी दिसते. हे असंच चाललंय 1 तास आमचं. परत आलाय बाहेर. टी शर्ट कशी वाटते विचारायला. तुम्ही मला सांगा की माझा हा आउटलुक जो आहे तू जा यार, कोण नाही सांगणार, जा. मला जर तुम्ही कमेंट नाही केलं तर मी कपडे घालणार नाही. नको घालूस, बरंच होईल. मला तर बरंच होईल. मी गेला 1 तास इथे उभी आहे मूर्खासारखी. ट्रायल रूममध्ये एकटी मुलगी मी बसली आहे. हा परत शॉपिंग करायला लागला. ह्याला म्हटलं की मला दे घेऊन, हा ऐकत नाही. ह्याला करायचे परत शॉपिंग. किती शॉपिंग करणार आहे संकेत. अरे मी काही तेच करते यार. आता मी ह्याला म्हटलं की बस झाली शॉपिंग, आता मी शॉपिंग करायला जाते म्हणून माझा चेहरा हसलाय. सो आता तन्वी गेली आतमध्ये चेंज करायला. ती मला बोलून गेले की जसं तुला 1 तास लागला ना तसंच मी पण 1 तास चेंज करत राहणार आहे. आणि तिने मला चेंजिंग रूमच्या बाहेर, ट्रायल रूमच्या बाहेर उभं केलं आहे. 1 तासाने ती बाहेर येणार आहे. मला कंटाळा येणार आहे आता 1 तास उभं राहायचं म्हटल्यावर. मला एवढं चांगलं वाटतं हिला हा ड्रेस, तर नखरे करताय घ्यायला. इथे बघ, कॅमेरामध्ये बघ, छान वाटतंय. सो तन्वीने ड्रेस बघितला आहे, तिला आवडला पण आहे तो. तिला काय साईजमध्ये थोडासा इश्यू आहे. ती साईज चेक करते, जर साईज भेटली तर आम्ही तोच ड्रेस घेणार. आणि मला पण आवडला तर तन्वी खूप छान दिसते, क्युटी बाई दिसते. तन्वी चेंज करते आणि मी बाहेर टाईमपास करते. कसं दिसतं चेक करता येते. जिथे जे लावले तेच वापरण्यात आहे ना. तन्वी हरबत झाले ना, चल ना प्लीज. तन्नू चल ना यार, बस झाल्या. हे बघा मी तुम्हाला दाखवतो, थांबा काहीतरी दाखवतो. हे बघा इथे हे बघा तन्वीने असा जो ड्रेस घातलाय ना, सेम आहे एकदम सेम आहे. तन्वीने असा हा घातलाय आणि हा सेम ड्रेस आहे. इथे पण लास्ट टाईम ना आम्ही फिनिक्स मॉलला गेलेलो. मी, तन्नू, मिताली आणि सुमित, आम्ही 4 जण होतो. त्या तन्वीला ना शॉपिंग करायची होती आणि तेव्हा माझ्याकडे खरोखर पैसे नव्हते, खरंच पैसे नव्हते, खोटं नाही बोलणार. तर त्याच्यावरून आमची थोडीशी मचमच पण झालेली की मला तू शॉपिंग करून देत नाही, ती माझी भांडलेली. आणि तेव्हा ना आम्ही खूप चांगला ब्लॉग शूट केला होता आणि खूप चांगला कंटेंट पण होतं तेव्हा आमचं. तर तो हिने मुद्दाम पोस्ट नाही केला ब्लॉग का, तेव्हा हिने हिच्या पैशाने शॉपिंग केली ना, म्हणून हिने तो ब्लॉग मुद्दाम पोस्ट नाही केला. आज तुमच्या भावाने तन्वीला शॉपिंग करून दिली. आज समजलं काय? सांग ना, सांग. थँक्यू. कसा आला बंद करा, चपला वगैरे घ्यायचं. मी बघा कसा आलोय, घरच्या कपड्यांवर एकदम ठीक आहे. आणि कसं आहे तो मेलो म्हणजे मला काहीतरी म्हणजे पाहिजे ना माणसाला शिस्त. आणि तन्वी फुल एकदम वन पीस घालवलं. भाई 1 वर्ष झालं या टी शर्टला, माझ्याकडे टी शर्टला काही बोलायचं नाही, ठीक आहे. तन्वी फुल एकदम वन पीस वगैरे. ठीक आहे, हा सेक्शन खूप फेवरेट आहे. भारी वाटतं. मी ह्याला सजेशन देते की हे घाल ते घाल, कधीच मला मी नाही तुला बोललो की त्यात छान दिसतंय. काय खोटं बोलतोय का तन्नू तू? हा मग तुलाच आवडलं होतं ते. मी तुला सजेस्ट केलेलं एक ड्रेस, केलेला की नाही खरं सांग. मी ही नुसती 1 नंबरची कोटारडी मुलगी आहे बाई, काय सांगू तुम्हाला. मी हिला किती पण पप्प्या घेतो तरी बोलते नाही घेत मला पप्पी.
मी हिला एवढं चांगला मला ड्रेस मगाशी सजेस्ट केलेला, तिला नाही आवडला. मला आवडला होता. मी थोडा जरा भाई थोडा वरचा विचार करतो ना. कोणता बोलतो? येल्लो नाही, तो दुसरावाला. मी असं धावत गेलो असा, मग तुझ्यासाठी काढून आणला ना तो ड्रेस. अरे चांगला होता. नाही यार, छान होता भाई. बाय द वे आमची शॉपिंग झालेली आहे. आम्ही अल्ट्रेशनसाठी दिली एक जीन्स, म्हणून आम्ही थांबलो. आम्हाला करंट लागतो इथे. त्याचं कारण जर तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला सांगा. ते गाणं ना, लगेच 440 वोल्टची तशी आहे मी. आम्ही धमाल करतोय इथे. आता आमची शॉपिंग झालेली आहे. तन्वीने मला 6,000ला घोडा लावलेला आहे. माझं नाही आहे फक्त, तुझे पण. तुझ्यामुळे म्हणजे जास्त पैसे गेले. नाही तर म्हणजे 3499 मध्ये एकदम परफेक्ट शॉपिंग झाली होती. मी ह्याला सजेस्ट करते की असं घाल तसं घाल. हा ना, एस्थेटिक नाही आहे अजिबात. मी जसं लास्ट 2 दिवस अगोदर स्टोरी टाकलेली इंस्टाग्रामवर, वी आर जेन झी, बट आम्हाला यातलं काही येत नाही एस्थेटिक वगैरे. मला नाही आवडत एस्थेटिक. मला कसं असं एकदम मला येतं म्हणजे फ्री राहायला आवडतं. मला बरं वाटतं फ्री राहीन तेवढं. मी तुम्हाला सांगू मी काय काय घेतलं. मी एक टी शर्ट घेतली, सुंदर अशी छान अशी टी शर्ट घेतली. एक मी ब्ल्यू कलरचं शर्ट घेतलं आहे, छान दिसतो म्हणजे क्यूट दिसतो. एक जीन्स घेतली मी, ती पण मला खूप आवडली. आणि एक चप्पल घेतली. आणि तन्नूसाठी मी 2 ड्रेस घेतले. 2 ड्रेस आणि ते टी पॅन्ट. अरे यार खूप जाडं आहे, तेवढं जाडं कोण घालेल. तुम्ही पैसे देणार. नको मी तुम्हाला सांगतो, जर तुमची इच्छा असेल ना की मी हे टी शर्ट घालून फिरावी, तर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला फटाफट सबस्क्रायबर करा. आम्हाला जे यूट्यूबचं पेमेंट येईल ना, अजून मी कपडे घेईन आणि मग मी गाडी पण घेईन ना, मग मी कंटिन्यू गाडीतून फिरत राहीन. नको परत मी मेन्स ट्रायल रूममध्ये येऊन बसले आणि हा इथे गेलं आहे चेंजिंगला. मी याने घेतलं आज काहीतरी नवीन ट्राय करायला सांगितलं आहे. रोज पॅन्ट आणि शर्ट किंवा जीन्स टी शर्ट घालून ते मला बघायला खूप बोर झालं आहे, तर मी असं काहीतरी थोडंसं फंकी घालायला सांगितलं. बघा तो कसा दिसतोय. चलो गोवा. तिथे चलो गोवा. चांगलं दिसतंय. गोवा. अंगात किडे बघा किती आहेत ह्याच्या. हां, ट्राय कर ना अनिकेत. बाय द वे याला आहे ना असं थोडंसं असं प्रिंटेड वगैरे काय असेल तर त्याला ते आवडत नाही बघा. अनिकेत काय चाललंय? गोव्याला जायचा गोव्याला. क्यूट दिसतंय. अरे फिटिंग होते खूप मला. पण क्यूट दिसतंय. त्याचा छोटा बाबू दिसतोय. कसं वाटतंय ते लहान मुलांना कसे कपडे घालतात तसं वाटतंय. मी लहान मुलांना कपडे घातले. ती टी शर्ट चांगली वाटत होती. ती नाही वाटत चांगली. हो, ही चांगली वाटते. ही मस्त वाटते, मला आवडली. पॅन्ट आपण खाली वेगळी बघूया. कशाला? ही पण चांगली वाटते. नाही, ही जरा नाही जाते त्याच्यात. अरे जाते. चल ना, ह्या कलरची जरा शांत उभं राहा ना जरा. माकड कुठचा. हा बघ, ह्या कलरची पॅन्ट बघूया. ह्या बस झालं, लय नाचलं. चांगलं वाटतं. उभं राहते इथे. ये ना कपल गोल. टी शर्ट मध्ये माझं पोट दिसतंय, तर मी माझं पोट फोटो काढताना असा करून राहतो. तर बाहेर मी जिमला आता माझं पोट एकदम कमी होणार आहे. मी वजन कमी करतोय. मला तुम्ही सांगा मी कसा दिसतोय गोव्याच्या लुकमध्ये. वाव, छान. आम्ही आता परत वुमन सेक्शनमध्ये जातो आहे, कारण की मला माझ्यासाठी थोडे जिम कॉस्ट्यूम बघायचे आहेत. मी तर असाच उठतो आणि जिमला जातो. तर खाली आमचं ऑल्ट्रेशन चालू आहे, बिलिंग झालेलं आहे. थोडंसं आता आता मी तुम्हाला दाखवतो, तुम्हाला मजा. याला पॉपकॉर्न खायचं. हा बघा,
मॅड. नंबर पाठवा मला हॉस्पिटलचा कोणीतरी. करंट लागला आम्हाला. मला जादू बघायची, जादू नको. जादू मला वाटलं की माझ्यासोबत काहीतरी फालतू. जादू चुप. आता वाईन गप्पा जरा. फायनली आम्ही आता घरी. शॉपिंग झालेली आहे, शॉपिंग झालेली आहे. हे बघा, या पूर्ण बॅगेत कपडे आहेत माझी आणि तन्वीची, आणि एक चप्पल आहे. हा, आता गप नाही जरा मी बोलते. तन्वीला मारायला. सॉरी गो सॉरी. फायनली आम्ही घरी निघालो आणि आम्हाला ॲक्च्युली डिकॅथलॉनला पण जायचं होतं, पण ते शक्य नाही आहे कारण की ऑलरेडी 10 वाजायला आले आहेत. तर आम्ही आता डायरेक्ट घरी निघणार. आमची शॉपिंग झालेली आहे, तर आम्ही आता वरती निघालो आहे जिथे सगळं खाण्याचं मिळतं, कारण की आता भूक लागली आहे मला. तर चल, माझे पप्पा मारतील मला. असू दे, मारू दे. मी त्यांना एनकरेज करेल तुला मारायला. तर आता आम्ही थोडंसं काहीतरी हेल्दी खाण्याचं बघणार, काय मिळालं असेल बिस्किट्स वगैरे, नाही तर मग घरी जाणार. ॲक्च्युली असं वरती जायचा काही असा प्लॅन नव्हता, पण अर्धा तास आहे बंद व्हायला, आणि आमची सवय आहे की आम्ही असं बंद केल्याशिवाय जात नाही. लॉक आम्हीच लावून भाई, जातो. आम्ही येतो कधी आणि जातो कधी आमचं आम्हाला कळत नाही. काय हवं आहे का खायला बुबू? तुम्हाला शॉपिंग करून दिली आहेस तर मी तुला खायला देऊ शकते. एक्सक्यूज मी, ट्रायल रूम कुठे? जिमवाला माणूस प्रोटीन बार बघतोय. भैया वो भी दे दो भैया. क्या चाहिए मैडम आपको? भैया वो चाहिए. पीनट बटर घेऊ काय? घे. तुला कोणतं हवं आहे? चांगलं घे ना, ते तिकडे चांगलं दिसतंय. कुठे? ते तिकडे. आमचं सगळं झालं आणि ह्याला पॉपकॉर्न खायची घाई लागते. हा कोणता आहे? पेरी पेरी. मी सांगू तू कोणता घेणार? पेरी पेरी. वा, चॉकलेट. तर आम्ही आलेलो ट्रेंड्समध्ये उलट दिसायला, ठीक आहे. पण आम्ही येण्याचं कारण हेच होतं. मला ही बोलली अरे. की डबा फेकून दे, आणि ही स्वतः बोलली की डबा चांगला आहे, आता डबा घरी घेऊन अरे आजीला फोटार दे. आजीला आवडेल. तर आम्ही येण्याचं कारण हे होतं की ट्रेंड्समध्ये 3499ची शॉपिंग केली तर 3499चे कपडे असे बाय वन गेट वन होते. तर त्याच्यामुळे आम्ही आलो होतो. आम्ही आता पॉपकॉर्न खायला बसलो आहे आणि आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.